लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। दी असोसिएशन ऑफ शालाकी म्हणजेच TAS यांच्या पुढाकारातून आणि राज्य शाखेच्या वतीनं सिनर्जी 2024 या 3 दिवसीय परिषदेचे नाशिकमध्ये आयोजन करण्यात आलेले आहे। सा विद्या या विमुक्ते असे ब्रीदवाक्य या परिषदेचे आहे। परिषदेमध्ये नेत्रविकार शास्त्र तसेच कान नाक घसा शास्त्र आणि भारतीय चिकित्सा पद्धती या वैद्यक शाखांमधील तज्ज्ञांचा सहभाग आहे। या परिषदेमध्ये महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आदी राज्यातून 700 पेक्षा जास्त नेत्रतज्ञ सहभागी झालेले आहेत। सिनर्जी 2024 ही 19वी राष्ट्रीय परिषद 27, 28 आणि 29 सप्टेंबर दरम्यान नाशिकमध्ये होत आहे। आज मान्यवरांच्या उपस्थितीत या परिषदेला प्रारंभ झालेला आहे। मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून परिषदेला सुरुवात झालेली आहे। दरम्यान TASच्या महाराष्ट्र राज्य शाखेच्या वतीनं दरवर्षी ही परिषद आयोजित केली जाते। त्यांनी यंदाच्या वर्षी नाशिक शहराची या परिषदेसाठी निवड केलेली आहे। आयोजन समितीचे अध्यक्ष डॉक्टर तुषार फिरके आहेत। आयोजन समिती सचिव या पदाची जबाबदारी डॉक्टर बाळकृष्ण पाटील आणि डॉक्टर अमोल देशमुख यांच्यावर देण्यात आली आहे। आयोजन समितीच्या खजिनदार पदाची धुरा डॉक्टर संदीप निसाळ हे सांभाळत आहे। या परिषदेत वैद्यकीय परिसंवाद आणि चर्चासत्रांमध्ये आंतरराष्ट्रीय वैद्यक शास्त्रातील संशोधक, तंत्रज्ञान आणि आधुनिक आणि पारंपरिक आयुर्वेद याविषयी सविस्तर व्याख्याने तसेच आधुनिक शस्त्रक्रियांचे प्रशिक्षणार्थींना हस्तकौशल्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे। या परिषदेमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञांचे मार्गदर्शन सहभागी डॉक्टरांना मिळणार असल्याची माहिती डॉक्टर राजेंद्र लाहोरे आणि डॉक्टर राजेश पवार यांनी नाशिक न्यूजशी बोलताना दिलेली आहे। नमस्कार। सिनर्जी 2024 ही द असोसिएशन ऑफ शालाकी इंडिया या असोसिएशनची 19वी ॲन्युअल कॉन्फरन्स ही नाशिक येथे संपन्न झालेली आहे आणि या कॉन्फरन्सच्या उद्घाटनासाठी महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेसचे आयुर्वेदचे डीन डॉक्टर आवारे सर हे आम्हाला इथे उपलब्ध झालेले आहेत। या कॉन्फरन्सच्या निमित्ताने जवळजवळ 60 विविध वक्त्यांची प्रेझेंटेशन्स हे इथे आपण ठेवलेले आहेत। ते त्यांचा अनुभव, त्यांचे सगळे सर्जिकल स्किल या कॉन्फरन्समध्ये प्रस्तुत करणार आहेत। आणि या कॉन्फरन्सचं रजिस्ट्रेशन जे आत्तापर्यंत झाले आहे ते साधारण संपूर्ण भारतामधून 600च्या वर डेलिगेट्स इथे रजिस्टर झालेले आहेत आणि याच्यामध्ये काही परदेशातले डेलिगेट्स आहेत, त्याच्यामध्ये बांगलादेशचे काही लोक आहेत, काही सिलोनचे लोक आहेत, श्रीलंकेचे लोक आहेत। या कॉन्फरन्सचा मूळ उद्देश जो आहे असोसिएशन ऑफ शालाकीच्या माध्यमातून खरं पाहिलं तर इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिनच्या माध्यमातून गेली 60-70 वर्षापासून शालाक्य या विषयामध्ये, शालाक्य हा विषय नेत्र, नाक कान घसा आणि दंतरोग या तिन्ही विषयांमध्ये काम करतात। महाराष्ट्र राज्य शाखा यांच्यातर्फे आयोजित करण्यात 19वी राष्ट्रीय कॉन्फरन्स आहे। सिनर्जी नावाची सिरीज आम्ही साधारण 2016 साली चालू केली होती महाराष्ट्र राज्य शाखेने। त्याच्यानंतर आम्ही 2016, 2017, 2018, 2020, 2022 आणि 2023 आणि 2024 असे आम्ही आत्तापर्यंत यशस्वी कॉन्फरन्स केलेली आहे। ह्याचा मेन उद्देश जो आहे, हा आजच्या कॉन्फरन्सचा ब्रीदवाक्य आहे स्वाविद्या यमुक्त आहे। विमुक्त आहे म्हणजे काय की विद्या ही विमुक्त असते, ती बंधनात नसावी। म्हणजे ज्याला कोणाला ज्ञान घ्यायची इच्छा आहे त्याला त्या क्षेत्रात ज्ञान नक्की मिळावं आणि त्या दृष्टीने आमचा हा छोटासा प्रयत्न आहे। आत्ताच्या रेकॉर्ड कॉन्फरन्समध्ये जवळजवळ 600च्या आसपास रजिस्ट्रेशन झालेले आहेत। आमच्याकडे ॲट टाईम आता 5 हॉल चालू आहेत। एका हॉलमध्ये नेत्रासंदर्भात, दुसऱ्या हॉलमध्ये कान नाक घसा या संदर्भात परिषद चालू आहे। ज्या व्यक्तींचे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचे रिसर्च पेपर आहेत, शिक्षकांचे पेपर आहेत, प्रॅक्टिशनर पेपर आहेत, ते 2 हॉलमध्ये चालू आहेत। या परिषदेच्या नियोजनासाठी वेगवेगळ्या समित्या गठीत करण्यात आलेल्या असून त्यांच्या माध्यमातून परिषद यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले जात आहेत। या परिषदेप्रसंगी आज डॉक्टर राजेश पवार, डॉक्टर दिलीप पुराणिक, डॉक्टर राजेंद्र लाहोरे, डॉक्टर मयूर लांडे, डॉक्टर अमोल देशमुख, डॉक्टर मयुरेश कुलकर्णी, डॉक्टर तुषार फिरके, डॉक्टर सुवर्णा गोलेचा, डॉक्टर संदीप निमसे, डॉक्टर बाळकृष्ण पाटील,
डॉक्टर संदीप निसाळ, डॉक्टर प्रवीण चव्हाण, डॉक्टर वसंत भगली, डॉक्टर विवेक कानडे, डॉक्टर दिलीप भुसारी, डॉक्टर CK वलवणकर, डॉक्टर विशाल चौधरी, डॉक्टर अभिजित आगे, डॉक्टर संदीप निमसे, डॉक्टर मिलिंद आवारे आदी मान्यवर उपस्थित होते. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.